श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशम अध्याय। ओम श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अद्ययी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपादपट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती, परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळाप्पा म्हणे श्रीची पूर्ण कृपा, मज होनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला। वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून, स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे। स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे तयासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जान निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला। अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन, स्वामी विना दैवत अन्य नसेची तोर या जागी। सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथ, तिने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकारे बोलून परी सर्वांचा अपमान, परी बाळप्प्यावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी, लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले। श्री ते धरुणी या करी घेऊन गेले बाहेरी, पाहून ऐसे परी बाई अंतरी कोपली। म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन, माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला। तौ पासूनी बाळप्यासी त्रास देत हनीशी, तऱ्हाने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांचे घरी येत, चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ, राहले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी आणले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवसी अंगावरी घालावा। राणीची ये मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी लोभत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्याजवळी, ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्याजवळी ये सत्वर, म्हणे द्यावीचा चंद्रहार राणी साहेब मागती। चोळाप्पा बोले तयांसी हार नाही आम्हा पासी, बाळप्पा ठेवितो तयासी मी मागून घ्यावा की। ऐसे ऐकून सत्वर गंगूलाल जमादार, बाळप्प्याजवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले सत्वर आपणा पासी चंद्रहार, परी चोळप्याची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्या कारणे, जवाब दिला चोळप्याने बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्याची एकूण कृती राग आला राणी प्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या।
कारभार चोळाप्याचे करी, जो होता आजवरी तो काढून तर तयास दुरी, करावे राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईच्या मनी, साह्य झाली आता राणी, सुंदराबाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्याने आजवरी केली समर्थांची चाकरी, धन प्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी विशिष्ट. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी, तयाची करुणी आजोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तया वेळी सर्वांना आश्चर्य वाटले. जोळी घेतले समर्थे, काय असे ऊने तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन, रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन, समर्थ बोले काय वचन, चोळाप्पा तुझे फिटले रण, स्वस्थ आता बसावे. पाहुन या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीन आले मनासी स्वामी चरण अंतरले. तयासी झाले मास दोन, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळाप्यासी आपण बसले स्वामी पासी, चोळाप्याच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलती, चोळाप्या ते काही न देती, नेतरी घेती हिरावणी. चोळाप्यासी दूर केले, बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्यावरी, रागोणी दुष्टोंतरी तांडन करी भूसाळ. ते ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. ऐसा केला विचार, जहाली असता रात्र, बाळप्पा गेला बिराड्यावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी, म्हणती जावे येथुनी, याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळप्पा येतो या समयासी, तंत्रज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनासी येत, त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी, आसन दाखविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन, विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शनायेत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्यासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी, मानिनासी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करुणी या दाविती. जे कोणी दर्शना येत, त्यासी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित, ऐसा प्रकारे करोनी. बाईची कृते दरबारी, विदित केले थोर थोरी, बाईंनी राहावे दुरी श्रीचरणापासून.
परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, यासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवोनी तैसे न केले त्यांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे कोणी या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्या दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी अनावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोक फार घेत उर बडवूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कार्यकीर्तीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता, पंचनेमुनी व्यवस्था केली असे नुपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती तुम्हा देऊ पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एक भक्ता सांगून करविले श्रींनी उद्यापान, हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी, केले उत्तम प्रकारी समर्थ ते प्रिय जाहले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत, श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ, यावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित, स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी असक्ती, येणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र आहे असे पूर्ण, श्रोती होणे सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करती दांभिक भक्ती, यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कार करती, यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा, एका श्रोते देव चित्ता, जेने निवारे सर्व व्यथा पापरासे दूत होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र त्रयोदशमाध्याय गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.